डाएट ज्यूस कसा बनवायचा ते मी आज तुम्हाला दाखवणार. तर इथे केळी आणि ओला खजूर याचा आपल्याला ज्यूस बनवायचा आहे. याच्यामध्ये साखर न वापरता किंवा बर्फाचा वापर न करता लहान मुलंही सहज पितील अशा प्रकारचा हा ज्यूस. 15 ते 16 ओला काळा खजूर पहिल्यांदा एक पाण्याने स्वच्छ धुवून नंतर दुसऱ्या पाण्यामध्ये 5 मिनिटे भिजवून ठेवायचा. टोकाला जे टरफल आहेत ती टरफलं काढून घ्यायची आणि पाणी फेकून द्यायचे. आता याला प्लेटमध्ये काढून घेऊया. याच्यामधले जेवढे काही बी असतील ते बी काढून टाकायचे. खजूर 5 मिनिट पाण्यात भिजवल्यामुळे मिक्सर जारमध्ये तो सहज वाटला जातो. 3 केळी घ्यायची तयार. साल त्याचे काळे जरी असले आतून केळी जास्त पिकलेली नाही आहेत. केळी जर का जास्त असतील तर अशा वेळी काय करायचे, फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे. म्हणजे अशी त्याची साल फक्त काळ्या रंगाचे होते आणि आतून केळी अशा प्रकारे व्यवस्थित राहतात. तर त्या केळीचे तुकडे करून घेते आणि तुमच्याकडे 3 असतील 4 केळी असतील तर त्याप्रमाणे तुम्ही क्वांटिटी वाढवली तरी चालेल. मग त्याप्रमाणे खजुराचे थोडे प्रमाण वाढवायचे, म्हणजे 5-6 खजूर घ्यायचे. तर अशा प्रकारे सर्व केळींचे तुकडे करून घेतल्यानंतर 4 ते 5 काजू आणि 4 ते 5 बदाम एवढेच घ्यायचे. त्याला अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायचे. हे ऑप्शन म्हणून आहे, आवडत असेल तर टाका, नाही टाकले तरी चालेल. आता मिक्सर जारमध्ये केळीचे तुकडे घालून घ्यायचे. त्याच्यानंतर खजूर घालून घ्यायचे. याच्यामध्ये बिलकुल साखरेचा वापर नाही करायचा. आता याला झाकण लावून वाटून घेऊया. तर हे बघा त्याची कशी पेस्ट तयार झालेली आहे. केळी ती पूर्णपणे वाटली जातात, पण खजूरचं थोडेसे कण का होईना शिल्लक राहतात, पण ते दाताखाली आले तर चांगलेच लागतात. इथे मी थंड दूध घेतले आहे, तेही गाईचे. 2 ग्लास घालून घेतले आणि अजून 1 ग्लास मी घालून घेणार आहे दुधाचा याच्यामध्ये. अजून 1 ग्लास दूध शिल्लक आहे तर ते मी याच्यामध्ये नाही टाकणार. जार जर का फुल भरला तर बाहेर उडू शकते. तर याला झाकण लावून थोडेसे प्लस मोडवर किंवा अर्धा सेकंद फिरवून अशा प्रकारे ज्यूस करून घ्यायचा. म्हणजे मिक्स झाले पाहिजे एवढेच, बाकी काही नाही. अशा प्रकारचा हा हेल्दी ज्यूस लहान मुलांसाठी योग्य तर आहेच, डाएट लोकांसाठी सुद्धा अतिउत्तम. कधीकधी काय होते, केळी जास्त दिवस पिकून जातात आणि काळी केळी असल्यामुळे मुलं खात नाही. तर त्यावेळेला अशा प्रकारे ज्यूस बनवायचा, म्हणजे प्यायलासुद्धा गोड लागतो साखर न वापरता. तर आता मिक्सर जारमधला ज्यूस पॅनमध्ये मी काढून घेतला. जे शिल्लक राहिलेले दूध होते त्याच्यामध्ये मिक्स करून घेतले. पळीने चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचे. नंतर ग्लास भरून घ्यायचे आहेत. तर 5 ग्लास तरी याच्यामध्ये आरामात भरतात. उपवासाच्या दिवशी अशा प्रकारे ज्यूस जर बनवला आणि 1 ग्लास पेला तरी दिवसभर स्टॅमिना चांगला राहतो. आता याच्यावरती दालचिनीची पावडर चिमटीभर अशी घालून घ्यायची. उपवास असेल तर त्या दिवशी दालचिनीची पावडर घालू नका, फक्त एवढी स्किप करायची. आता याच्यावरती काजू बदाम चिरलेले घालून घ्या. असा हा झटपट होणारा ज्यूस तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर कमेंट्स करून सांगा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान कमेंट करा.